मध्ये आपलं स्वागत आहे भाऊ. आपण कुठून आलात ते सांगा प्रथम. मी मुक्काम पोस्ट झाकीफळ तालुका घनसावंगी जिल्हा जालना. सरकारचं काही शिष्टमंडळ वगैरे काही आलतं का? काही नाही आलं. बरं, सरकारला काय सांगू शकता तुम्ही आता? सरकारला एकच विनंती करू शकतो की या आरक्षणा प्रश्न मार्गी लावून हे जे आंदोलन जवळजवळ आता 1 वर्षापासून जे चाललेलं आहे याला आरक्षणाच्या रूपातून देऊन ते कसं संपुष्टात आणण्याचा याचा प्रयत्न करावा. बरं, आता काल लोकसभेच्या काही निवडणुका झाल्या त्याच्यात काय जरांगे पाटील फॅक्टर चालला का? बरं, 100% चाललेलं आहे. बरं, भविष्यात जर सरकारने जर म्हणजे आरक्षणच नाही दिलं तर मराठा समाजाची इथून पुढची काय भूमिका राहील? नाही, पुढचं विधानसभा. बरं बरं बरं, चालतंय. सरकारला आता काय सांगू शकता तुम्ही? आता सरकारला हे सांगू शकतो की जे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून जी समाजामध्ये सरकारने जी तेढ निर्माण केलेली आहे ती तेढ आरक्षणाच्या स्वरूपात ती कुठेतरी संपुष्टात येईल. सरकार तर म्हणते आम्ही 10% आरक्षण दिलं म्हणून. नाही, 10% आरक्षण दिलेलं नाही. एक ईडब्ल्यूसी मधून पण फायदा नाही. 10% दिलेलं आहे ते फक्त नावापुरतं दिलेलं आहे, त्याचा बी काही फायदा नाही. आणि राहिला प्रश्न याचा कुणबीचा, कुणबी थोडेफार निघालेले आहेत. बरं, आता इथून पुढं मराठा समाजाची व संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांची पुढील दिशा काय राहील? जी पाटलाची जी भूमिका राहील, जी भूमिका राहील त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत आणि ठामपणे पाटलाच्या पाठीमागे उभा आहे. धन्यवाद. तुमच्यावाला मराठा योद्धा संघ तुम्ही संपर्क केल्याबद्दल, तुमची बातचीत झाल्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने तुमचे आभारी आहे. आणि